नगर परिषद व्हेंटिलेटरवर असल्याने नगर परिषदेविरोधात भाजपा नगरसेवकांनी नगर परिषद कार्यालयात आंदोलन केले। आरओ मशीन सुरू करणे, पाणी पुरवठा सुरळीत करणे याविषयी सभेत एकही ठराव घेण्यात आला नाही। सभा घेण्यात आली नाही, नवीन मजूर घेतले नाही। घुग्गुस नगर परिषदेत सत्ता स्थापन होऊन 3 महिने झालेत, कचरा गाडी सुरू केली नाही, स्वच्छताही केली नाही, नाली सफाई झाली नाही, सभापतीला कॅबिन नाही, विकास कामे केली नाहीत। दीक्षित तलावाच्या कामामध्ये मलाईखाने सुरू आहे। एका कंपनीकडून आलेली 20 लाखाची देणगी कुठे गेली? पथदिवे सुरू केलेले नाहीत। अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। मलाई खाताय का नाही? मलाई खाताय का नाही? अरे भ्रष्टाचार केला का नाही? दीक्षित तलावाचा मुद्दा होता। त्या दीक्षित तलावाचं पण काय कारवाई झाली काय नाही त्यांनी आम्हाला काहीही सांगितलं नाही। मग आज त्याच्यावर पण ठराव घ्यायला लागला आणि एक फेरफारचा मुद्दा होता जो गोरगरीब लोकांसाठी ते खूप त्रासदायक होत होता। जे नजूच्या जमिनीवर त्यांची घरं आहेत त्यांना खूप त्रास होत आहे की त्यांनी काय आयुष्यभर त्या गरिबीतच जगायचं। तर त्यांच्यासाठी पण एक छोटासा हा वाला जो मुद्दा होता फेरफारचा तो पण त्याच्यावर पण त्यांनी ठराव घेऊन आपण तो बारीक करण्यासाठी भाग पाडला। घुग्गुस नगर परिषदची दुसरी मासिक सभा आज पार पडली। अतिशय वादग्रस्त या सभेमध्ये आज अनेक विषयावर चर्चा करण्यात आली। तसे पाहता आपण बघत आहात की मागील 3 महिने आज म्हणजे पूर्ण होतात। या 3 महिन्यामध्ये अजून एकही ठराव झाला नाही, नवीन एकही काम हातात घेतलं नाही, गावात लाईट लागला नाही, गावाची सफाई झाली नाही, नाली सफाईकडे दुर्लक्ष होत आहे, मजूर घेतले नाही। हे समस्येचा खूप मोठा डोंगर आज इथे उभा टाकलेला आहे। म्हणून घुग्गुस नगर परिषद व्हेंटिलेटरवर हे आंदोलन आज आम्ही सगळ्यांनी केलं। याची दखल सीओ साहेबाला घ्यावी लागली आणि आज जे आम्ही आंदोलन केलं त्याच्यातले अनेक मुद्दे आज त्यांनी ठरावामध्ये वेळेवर येणाऱ्या विषयामध्ये घेतले। मित्रांनो, घुग्गुसची परिस्थिती अतिशय वाईट आहे। एका बाजूनं दीक्षित तलाव बुजवण्याचा जो प्रयत्न आहे, सोबतच आपण बघत आहे अनेक असे विषय आहेत जे विषय आज घातक होतच चाललेले आहेत। परंतु कोणी लोकांना न्याय देऊ शकत नाही, नागरिकांना न्याय देऊ शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये आज घुग्गुस जे आहे, घुग्गुस नगर परिषद मरणाला टेकलेली आहे। एकही नवीन पैसा आज घुग्गुस नगर परिषदमध्ये निधी म्हणून येऊ शकला नाही। ठराव दिलेले नाही आहे म्हणून आम्ही काही नवीन मागणी करू शकलो नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनाची दखल आज सीओ साहेब आणि त्याच्या पदाधिकाऱ्यांना घ्यावी लागली। सोबतच आज अनेक कंपन्यांना सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सीओ जाऊन भेटले, त्यात निधी मिळाला, SSCकडून एक टँकर मिळालं। आणि आश्चर्य म्हणजे सीओ साहेबांना माहीतच नाही की मागील 1 महिन्यापासून टँकर सुरू आहे, टँकरची चोरीसुद्धा झालेली आहे। म्हणजे टँकर माफिया निर्माण करायचं काम हे नगर परिषद करत आहे। कृत्रिम पाणी टंचाई करायची, मग आपापले टँकरचे ठेके घ्यायचे आणि त्याच्यातून आपले टँकर लावून करोडो रुपयाचा नफा कमवायचा हे काम आज केलं जात आहे। टँकर माफिया तयार होत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आज सर्व नागरिकांनी जागरूक राहून आपण सगळ्यांनी असे जे चुकीचे काम सुरू आहे याच्याबद्दल आवाज